ज्यांचा जन्म 1980 ते 90-95च्या दरम्यानचा आहे, त्यांची पुढची 20-25 वर्ष आनंदात जायची असतील तर 4 गोष्टी आत्ता चेक करणं गरजेचं आहे. अत्यंत महत्वाचा व्हिडिओ बनवतोय, सेव्ह करा आणि शेवटपर्यंत बघा. 1. आपण बाहेरून कितीही मजबूत दिसत असलो किंवा तसं दाखवत असलो तरी आतून आपण थकलोय का हे एकदा चेक करा. आणि खरंच थकलेलो असेल तर मान्य करा, कारण ही जी पिढी आहे या पिढीला लहानपणी रडायला नाही तर सहन करायला शिकवलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्या सहनशक्तीचा बॅलन्स करणं हे या टप्प्यावरती खूप महत्वाचं आहे. म्हणून सेल्फ केअर, स्वतःला सांभाळायला शिका. 2. गुंतवणूक. केवळ पैसा कमवणं एवढीच गुंतवणूक नसते, तर उत्तम आरोग्य, प्रोडक्टिव्ह वेळ आणि प्रेमळ नाती ही सुद्धा सगळ्यात महत्वाची गुंतवणूक असते. हे कृपया लक्षात घ्या. तुम्ही या पद्धतीची गुंतवणूक करता आहात का आणि ती योग्य ठिकाणी करता आहात का हे सुद्धा आजच चेक करा. 3. वेळेच्या आरशात बघायला घाबरू नका. 40च्या उंबरट्यावरती असणाऱ्या या पिढीचे काही पांढरे केस आता डोकवायला लागलेले असतील, शरीराच्या काही तक्रारी सुरू झालेल्या असतील. लक्षात घ्या, वेळ कुणासाठीही थांबत नाही, म्हणून तुम्ही थांबणं जास्त महत्वाचं. सगळ्यांसाठीच तुम्ही उपलब्ध असता, पण स्वतःसाठी उपलब्ध असता का ही गोष्ट आजच चेक करा. 4. वारसा. या पिढीचा सगळ्यात मोठा घोळ काय असेल तर तो म्हणजे त्यांनी खूप संघर्ष केला, पण आपला आतला आनंद कायम पोस्टपोन केला. त्यामुळं पुढच्या पिढीच्या वाट्याला संघर्षच येऊ नये अशी जर तुम्ही तजवीज करत असाल, पुढच्या पिढीला अलगद झेलत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करता, हे लक्षात घ्या. कारण पुढची पिढी सुजाण नागरिक आणि मजबूत माणूस तयार होणं हा खरा वारसा असतो. तो देण्याचा आणि जपण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला या विषयावरती काय वाटतं हे मला कमेंट करून कळवा. आणि हे विचार आवडले असतील तर आत्ताच त्या सगळ्यांना शेअर करा जे वयाच्या 30 ते 45 या टप्प्यात आहेत. थँक्यू.